तीर्थभ्रामकाशी आणि नाळस कडू स्वर्गवास करीन भोग सांडवेन तपो निधाभिमान यज्ञ आणि दान लाजवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा धन्य म्हणवी न इहलोकी लोका धन्य म्हणवी न इहलोकी लोका भाग्य मी तुका देखिला ब्रह्मभूत काय होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देव ऐसा पांडुरंगा विषमं वाचमिमां प्रसक्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनिराम्बुदाभं जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवदहासं विठ्ठलं चिन्तयामि नमो ज्ञानेश्वर निवृत्तिउदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवनपावनी आद्यत्रयजननी देवाची मस्तक माझा पाया वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अत्यंत उच्च अर्थात श्रेष्ठ अशा प्रकारची प्रतिज्ञा करतात.
इंद्रायणी मातेच्या तटावर श्री क्षेत्र देहूमध्ये सरस्वती मंगल कार्यालयामध्ये अखिल भारतीय वारकरी मंडळ आयोजित परमपूजनीय प्रातस्मरणीय आदरणीय सर्वांचे श्रद्धास्थान बोधले महाराज यांच्या मार्गदर्शनाने संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या विजयोत्सवाच्या निमित्तानं म्हणजे वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी या ठिकाणी सप्ताहाचा उत्सव असतो आणि या सप्ताहाच्या उत्सवामध्ये विजेचं प्रत्येक वर्षी कीर्तन पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचं असतं. याही वर्षी बाबांचं कीर्तन सेवा होती, पण बाबा थोडी आजारी असल्यामुळं बाबा येऊ शकले नाही आणि म्हणून बाबांच्या आज्ञेनं मी सेवेला उपस्थित आहे. चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी भगवान पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी, श्रीगुरूंच्या चरणी, उपस्थित असणारे पूजनीय वंदनीय महाराज, उपस्थित सर्व साधू संत, सर्व साधक, सर्व भाविक, सर्व महाराष्ट्रातून आलेले सर्व भाविक, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. प्रतिज्ञा करणं या शब्दाचा अर्थ आहे आपण आता पुढच्या काळामध्ये काय करणार आहोत हे बोलून दाखवणं. उत्तरकाली स्वकर्तव्य निर्देशः प्रतिज्ञा. पुढच्या काळामध्ये आपण काय करणार आहोत हे अगोदरच बोलून दाखवणं, याचं नाव आहे प्रतिज्ञा. आपणही बऱ्याच प्रतिज्ञा करतो,
ठिकाणी आपले हात तोडून गेले. वैष्णवांची जात आपल्या शब्दाला माग कधी फिरत नाही. सुरुवातीला तर तुकोबाराय संसारीच होते, संसारच करत होते. दुकानदारी, महाजनकी, सावकारकी सगळं असणारा हे सगळं संसारच आहे ना. संसारच तुकोबारायने केला. पण दुष्काळ पडला, आई वडील गेले, एक पत्नी मेली. हे जे तुकोबारायांच्या जीवनाचे झटके बसले त्यातून तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण झाली. आणि विरक्ती निर्माण झाल्यानंतर तुकोबारायांनी पुराणाचा, साधू संतांच्या वाङ्मयाचा आश्रय घेतला. आणि मग साधू संतांचं वाङ्मय, ज्ञानेश्वरी, भागवत हे ग्रंथ वाचून तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये विवेक निर्माण झाला. आणि मग नंतर विवेक पुरस्कृत जे पुन्हा जे वैराग्य निर्माण झालं ते तर पुन्हा दृढ वैराग्य. सुरुवातीला थोडं असतं विवेक निर्माण होण्याच्या अगोदरचं ते त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. आणि मग तुकोबारायांनी निश्चय केला की नाही, संसारात काही खरं नाही, आपण परमार्थ करायचा. आणि परमार्थ करायचं म्हणून तुकोबारायांनी साधन निवडलं. परमार्थात भगवत प्राप्तीसाठी अनेक साधन आहेत, उपायाची नाही वाणी आहेत, अनेक साधन आहेत. त्या अनेक साधनापैकी भक्ती हे साधन निवडलं. भक्तीचेही अनेक प्रकार आहेत. त्या भक्तीच्या अनेक प्रकारामध्ये तुकोबारायांनी जे साधन निवडलं ते
शुद्ध झालो संसाराच्या अंगी भगवतीच्या व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो. कीर्तन हे साधन तुकोबारायांनी निवड, साधनाला तुकोबाराय लागले आणि साधनाला लागल्यानंतर साधन कालामध्ये साधक अवस्थेमध्ये तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा साधक अवस्थेत काय प्रतिज्ञा केली तुकोबारायांनी? अभंगा
घेतलं पाहिजे. असं कीर्तन करेल. घोटवीन लाल ब्रह्मज्ञाना हाती. कसं ब्रह्मज्ञानी जे असतात त्यांना ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. जे ब्रह्मज्ञानी असतात त्यांना कशाचीच इच्छा नसते. कशाचीच इच्छा नसते. किमिच्छन् तस्य कामाय शरीरम् अनुसञ्जयेत्. आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पुरुषः किमिच्छन् तस्य कामाय शरीरम् अनुसञ्जयेत्. जो परमात्मा उपाला मी आहे असं जाणतो, तो मी आहे असं ज्याने जाणलं, अर्थात जो ब्रह्मज्ञानी झाला, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध ज्याला प्राप्त झाला, असा ब्रह्मज्ञानी ग्रंथकार सांगतात की तो कशाची इच्छा करतो, कोणाकरता करेल आणि या शरीराला अनुसरून दुःख तरी तो कसा भोगेल. अर्थात ब्रह्मज्ञानाला तसली इच्छाच नसते. महाराज काम नाही कर्म नाही झालो पायी कामा, ही स्थिती ब्रह्मज्ञानाला प्राप्त होत असते. पण तुकोबारांनी प्रतिज्ञा केलेली आहे की अशा ही महात्म्याला, ब्रह्मज्ञानी महात्म्याला सुद्धा लाळ घोटायला लावेल. लाळ आणि मुक्ता आत्मस्थिती सांडवी. जास्त आगमनात वेळ झालीच नाही, कारण पुढं वैकुंठ गमनाचा प्रसंग आपल्याला सांगावा लागणार आहे. पटकन आम्हाला सोडून देतो. जे मुक्त महात्मे, जीवनमुक्त आणि जीवनमुक्त असून सुद्धा जे ज्यांनी समाधी अशा प्रकारची साधलेली आहे, योग नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी. समाधीमध्ये हे दोन प्रकार, सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये तो महात्मा आहे आणि निर्विकल्प समाधीमध्ये तो सगळ्या जगाला विसरलेला आहे. देहालाच विसरून जातो. देहाचा वाटत जगाचा आठव काय राहणार आहे. त्याची वृत्ती, त्याचं मन हे त्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न झालेलं असतं, तद्रूप झालेलं असतं, तन्मय झालेलं असतं. ते मन, त्याची वृत्ती त्या आत्मस्वरूपाला सोडून बाहेरच येत नाही. आत्मस्थिती म्हणतात. आत्मस्थिती असा जो मुक्त महात्मा. पण अशा ही महात्म्याला मी समाधी सोडून यायला प्रवृत्त करतो. हे कीर्तन ऐकल्यानंतर त्यालाही वाटलं पाहिजे काय आहे या ज्ञानात, काय आहे या समाधीमध्ये. चला आपण हे कीर्तनात जाऊ असं त्याला वाटलं पाहिजे. त्यालाही या कीर्तनातल्या आनंदाची इच्छा निर्माण करेल. ही प्रतिज्ञा तुकोबारांनी केली आहे. कशावर? या कीर्तनाच्या द्वारा. म्हणजे कीर्तनात एवढी शक्ती आहे. एवढी शक्ती आहे महाराज. कीर्तन जर तसं कीर्तन केलं जसं तुकोबारांनी केलं, तसं नामदेवांनी केलं. नामदेव कीर्तन करी देव पुढे नाचे पांडुरंग, नामदेवासारखं कीर्तन करावं. त्या कीर्तनाकडे पाहिल्यानंतर मुक्त महात्म्याला सुद्धा आपली आत्मस्थिती सोडून यावं वाटेल. आणि असे उदाहरण आहे. सांगू का तुम्हाला तुम्ही? ज्या वेळेला शुकाचार्य जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर निघून गेले. ब्राह्मणाची पोरी खेळाची ध्याने 12 वर्ष लपाले, कापत कापत बाहेर आले. नागवेची पळून गेले. 12 वर्ष सुरुवातीला आईच्या उदरात राहिले, बाहेरच नाही आले. नंतर येण्याकरता भगवंतांनी प्रवृत्त केला, आले. पण मायेची भीती गेलेली नसल्यामुळं भगवंताचं दर्शन घेतलं, आईवडिलांचं दर्शन घेतलं आणि नागवच कपडे घातले नाही, उपदय नाही, काहीच नाही. यम प्रवजंत मपेत मपेत कृत्यम
आमच्या आश्रमामध्ये काही विद्यार्थी अध्ययन करत होते. व्यास महर्षी नारदाच्या सांगण्यावरून श्रीमद भागवताची रचना करत होते. भागवताचे श्लोक रचायचे. विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना शिकवायचे, संहिता शिकवायची. ते विद्यार्थी ती संहिता कंठस्थ करायचे. एके दिवशी ते व्यासांचे विद्यार्थी काही समिधा आणण्याच्या निमित्तानं अरण्यात गेले. त्या समिधा गोळा करता करता त्या गुहेजवळ गेले. त्या गुहेत घुसले की ज्या गुहेमध्ये हे शुकाचार्य समाधिस्थ होते. आत गेले, शुकाचार्यांना पाहिलं. काही योगी आहे, दिव्य तेजपुंज अशा प्रकारची मूर्ती आहे. शुकाचार्यांचं रूप एवढं सुंदर होतं. भगवान श्रीकृष्ण आणि शुकाचार्य साक्षात दिसायचे. काहीच फरक नव्हता. फरक एवढा होता, उद्धव, भगवान श्रीकृष्ण आणि शुकाचार्य तिघं सारखे दिसायचे. फरक एवढा होता की भगवान श्रीकृष्णापेक्षा उद्धव 2 बोट उंच होते आणि शुकाचार्य भगवान श्रीकृष्णापेक्षा 2 बोट खुजे होते. असं ते दिव्य रूप शुकाचार्यांचं पाहिलं त्या व्यासांच्या विद्यार्थ्यांनी. आणि शुकाचार्यांना पाहून असं वाटायला लागलं की काय एवढी पुरुष आहे, हा समाधीतून उठावा, त्यांच्याशी आपण काहीतरी चर्चा करावी, त्यांच्याशी आपण काहीतरी बोलावं. असा त्यांनी प्रयत्न केला. त्यांनी बराच प्रयत्न केला. त्यांनी उठवण्याकरता जवळ नेले, त्यांच्या कानात बोलले, आवाज दिला, त्यांच्या अंगाला असं हलवून पाहिलं. पण मला त्यांचं समाधीतून काही उत्थान झालंच नाही. नाराज होऊन आले घरी म्हणजे आश्रमात आले. आश्रमात जरी आले ते काही चर्चा नसते. त्याच वर्षी पाठ सांगत होते. पाठ सांगत असताना त्यांचं काही पाठात लक्ष लागलं. दररोज पाठाकडे लक्ष असतं. पाठ शिकवलेला अभ्यास पूर्ण करायचे म्हणून द्यायचे. त्या दिवशी तरी पाठही नाही केलं. शिकवत होते व्यास महर्षी तर लक्षही लागलं. काय भांडण काय होते नेमकं. सांगितलं मला असं असेल, आम्ही संविधानासाठी गेलो, त्या गुहेत गेलो, आम्हाला असं एक योग्य पुरुष दिसला, आणि त्याला पाहिल्यापासून आम्हाला दुसरं काही आठवतच नाही. आम्हाला असं वाटतंय की तो त्यांच्याजवळ जावं, त्यांच्याशी बोलावं, तो आपल्या इथं आश्रमास यावं असं वाटतंय. व्यासाने समाधी लावून पाहिलं, कोण असेल पाहिलं आपले चिरंजीव आहे. पण तुम्हाला तो योगी पुरुष आपल्याकडे यावं वाटतं? हो, यावं वाटतं. मग एक काम करा, तुम्हाला एक श्लोक देतो. तो श्लोक तुम्ही कंठस्थ करा. तिथं जा, त्याच्याजवळ जाऊन त्या श्लोकाचं गायन करा. तो समाधीतून उठेल. त्यांनी तो श्लोक कंठस्थ केला. मुलं तिथं गेले, त्याच्या गावतीभोवती जाऊन त्या श्लोकाचं गायन करायला लागले. आणि महाराज त्या श्लोकाचे शब्द ज्या वेळेला शुकाचार्यांच्या कानात घुसले, कशाने ज्या महात्म्याचं समाधीतून उत्थान होत नव्हतं, ते शब्द कानात गेल्याबरोबर निर्विकल्प समाधीमध्ये असलेला महात्मा तो देह व्हावा. समाधीतून त्यांचं उत्थान. बरहा पीडम नटवर वपुकर्णयोग कर्णिकारम बिभ्रद्वासकनक कपीशम वैजयंतींच मालां रंधन विनोदरसुदया पूरयन् गोपवन्दैः वृन्दावनीं सुखधर्मणं प्राविशत् गीतकीर्तिः. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण गाईवासनं घेऊन गोपाळासोबत यमुनेच्या वाळवंटामध्ये आले. त्यावेळेला भगवंताचं रूप कसं होतं त्या रूपाचं वर्णन केलेलं आहे त्या श्लोकामध्ये. नटाप्रमाणे भगवंताने ते रूप धारण केलेलं आहे. कानावर कळ्या ठेवलेल्या आहे, खांद्यावर घुमऱ्या वगैरे ते रूप आहे असं बोलणं. अर्थात भगवंताची कथा ज्याच्यात वर्णन आहे केलेले आहे श्लोकामध्ये. ती शब्द ज्या वेळेला शुकाचार्यांच्या कानात होते ते उठले. पोरं ते गायन करत होते, नाचत होते. तो श्लोक गायन करून तेही उठले, नाचायला लागले. थोड्या वेळ नाचले त्यांच्याबरोबर. थोडा उदास, एकदम उदास झाले. पुन्हा जाऊन बसले. पुन्हा काय बोलणार नाही, काही नाही केलं. पुन्हा बोलणारे सांगितलं पूजेंना व्यासानं किंवा म्हणजे मग महाराज असं झालं, असं झालं. हो, का नाराज झाले असतील महात्मे? बघावं तरी अंतर्दृष्टीने पाहिलं. जाणलं व्यासाने सांगितलं उद्या पण जा, हा श्लोक शिकवलेला गायन करायचा. ते उठले, तुमच्याशी बोलले, ठीक आहे, नाही बोलले. ज्या वेळेला ते उदासून पुन्हा समाधीस्थ होण्याचा त्यांचा विचार नसला, तुम्ही दुसरा श्लोक गायन करायचा, दुसरा एक श्लोक शिकवता.
मग दुसऱ्या दिवशी गेले, त्याने तो पहिला श्लोक म्हटला, ते उठले, थोड्या वेळ ते नाचले, पुन्हा उद्या संध्याला बसायला लागले समाधिस्थ होऊन. दुसरा श्लोक गायला विद्यार्थी, अहो बकीयम स्तनकालकूटम जिघाम सयात्वाय यदप्यसाधी लेवे गतिम धात्विकाम ततोन्यम कम्वा दयालुम शरणम भजेयम. पुतना स्तनांमध्ये विष भरून त्याला मारण्यासाठी गेले, पण मारण्यासाठी गेलेल्याही त्या पुतलेला कृपाळू असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने तिला मोक्ष दिला. मोक्ष तुला सनकादिकाचे निमारे सविध सर्वस्व दिलेला पुतले जी विषाची असताना पाणी मारू आली, असा भगवंताचा कृपाळूपणा त्या श्लोकामध्ये वर्णन. कम्वा दयालुम शरणम भजेयम. याच्यासारखा दयाळू जगामध्ये दुसरा कोण आहे? ऐशी कृपावंत कोण माझे विठाई वाचून, असं त्यावेळेला श्लोक ऐकला. मोक्ष सुखाचे नाही काय म्हणून तुम्ही कोण आहात? कोण आहात? हे श्लोक तुम्ही कुठले कुठले गायले तुम्ही हे श्लोक? मग सांगितले की आमचे गुरुमहाराज आम्हाला श्लोक शिकवतात. योग्य श्लोक. शुकाचार्यांच्या मनामध्ये कथेची गोडी होती. कथेचे शब्द ऐकल्यानंतर समाधीतून उत्थान होत होते, पण मनामध्ये शंका येत होती की आपण जर त्याच्याकडे गेलो तर आपल्यावर तो दया करील का, आपल्यावर तो कृपा करेल का, अशी शंका याची न उदास होऊन बसायची. पण तो कृपाळू आहे, दयाळू आहे, हे शब्द ज्या वेळेला ऐकले मग त्यावेळेला तो करुणा म्हणजे मग मला पण ती कथा ऐकायची, मला पण ती कथा श्रवण करायची. तुमचे गुरुजी मला शिकवतील का? हो म्हणजे शिकवतील.
काया ब्रह्मरूप होते काया काया शरीर भगवत रूप होतं भगवत रूप. हा कीर्तनाचा महिमा आहे. ही कीर्तनाची वस्तू सांगते शक्ती आहे. ब्रह्म कीर्तनचा कीर्तनचा होय अंग हरिरूप. अंग हरिरूप होतं अंग. शरीर हरिरूप होतं. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी भाग्य करी ऋणी देवैसा. असं भाग्य निर्माण होतं, असं भाग्य असं पुण्य प्राप्त होतं की देव ऋणी होतो. देव भाग्य करी ऋणी देवैसा. अजून काय तीर्थकामकाशी आणि नाळस कडू स्वर्गवास करीन भोग. ते अखंड तीर्थयात्रा करत फिरतात, भ्रमण करतात. त्यांना सुद्धा हे कीर्तन पाहिल्यानंतर आळस वाटला पाहिजे. आपल्याला फिरायचो आहे एवढं लांब, त्याच्यापेक्षा तिथं कीर्तनातच किती मजा आहे असं वाटलं पाहिजे. तीर्थकामकाशी आणि नाळस कडू स्वर्गवास करीन भोग. स्वर्गवासात राहून स्वर्गात राहून स्वर्गवास करून स्वर्गातले दिव्य भोग भोगणारे जे देवता आहेत, इंद्रादी देवता, त्यांनाही हे कीर्तन पाहिल्यानंतर स्वर्गातले जे भोग आहेत ते कडू वाटले पाहिजेत. कडू जर एखादी चांगली वस्तू पाहिली, आपल्या जवळ जी वस्तू असते तिचा आनंद नाही वाटत. एखादी आपण गाडी घेतली, भारी गाडी घेतली, पण शेजाऱ्याने आपल्यापेक्षा भारी घेतलं की मग आपण घेतलेला जो पहिला आनंद असतो तो नाही राहत. त्याला अतिशय दोष म्हणतात. अतिशय दोष. तुकोबा काय म्हणतात, केंद्रातील देवांना सुद्धा स्वर्गातले भोग कडू वाटले पाहिजे. कडू. सांडवीन तपो विधाभिमान यज्ञ आणि दान गाजवी. तपश्चर्या करणारा दयाभिमान असतो, अहंकार असतो. पण हे कीर्तन पाहिल्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटतं की ते सुद्धा हे त्यांचा अहंकार अभिमान सोडून देते. कारण तपश्चर्या करून जे मिळत नाही ते इकडे मिळालं, कशाला त्याचा अभिमान घेते. सांडवीन तपोनिधाभिमान यज्ञ आणि दान गाजवी. यज्ञाला आणि दानाला तर लाज वाटली पाहिजे, अशी स्थिती करेल. कारण कितीही दान दिलं, कितीही यज्ञ केले तरी ते फळ मिळतच नाही. दानाचं यज्ञाचं फळ येण्याशिवाय असतं. आणि कीर्तनाने प्राप्त होणारे जे फळ आहे ते अविनाशी आहे. अविनाशी अशा प्रकारचे स्वरूप. त्यांनाही हे कीर्तन पाहिल्यानंतर त्यांना तर स्वतःची लाज वाटली पाहिजे. सांडविण तपोनिधाभिमान यज्ञ आणि दान गाजवीन भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ गंभीर साजुवा निज ठेवा. अशी भक्ती करे, पराकोटीची भक्ती. आणि त्या भक्तीच्या भाग्यानं सगळे पुरुषार्थ साधीन. धर्म, अर्थ, काम, मोक्ष सगळे पुरुषार्थ अशा प्रकारचे साधीन. ब्रह्मीचा जोर निज ठेवा. ब्रह्मी अर्थात ब्रह्माच्या ठिकाणी असणारा जो आनंद आहे, जे सुख आहे, जे सुख ब्रह्मरस परमात्म सुख अशा प्रकारचे ते प्राप्त करेल. काय करेल? आणखी एक प्रतिज्ञा करतात शेवटच्या.
लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखिला. तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली, या लोकांमध्ये मी सर्व लोकांकडून स्वतःला धन्य म्हणून घेईन. धन्य ही प्रतिज्ञा मला तुकोबारायांनी खरी केली. लोकांना म्हणावं लागलं, खरंच तुकोबाराय काय धन्य 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 तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा प्रतिज्ञा तुकोबारायांनी केली आणि खरी केली मला तुकोबारायांनी. आणि ही सगळी प्रतिज्ञा जी खरी केली हे कीर्तनाच्या सामर्थ्याने, कीर्तनाच्या शक्तीने. कीर्तनच तुकोबारायांनी स्वतः तर मुक्त झाले, पण जगाने मुक्त व्हावं म्हणून ही कीर्तनाची साधना जगाच्या तुमच्या आमच्या हातामध्ये तुकोबारायांनी दिली. हे अभंग तुकोबारायांनी आपल्याला दिले, जगावर हा उद्धार केला. स्वतःही मुक्त झाले, अनेक साधकांना त्यांच्या संपर्कात जे आले तेही मुक्त झाले. आणि मग तुकोबारायांना असं वाटायला लागलं की आता आपलं ज्या कामासाठी आपण इथं आलो ते काम आता झालेलं आहे. आता इथं राहण्यामध्ये काय अर्थ नाही, आपण वैकुंठाला जावं अशी विचार तुकोबारायांच्या मनात यायला लागले. एके दिवशी जिजाबाईलाही जवळ बोलवून जिजाबाईलाही उपदेश केला. देव पहावया कलियो साया संधरी हे आसना शिवंत पकवण्यासाठी. आणि मग तुकोबाई तसं नेहमीच म्हणायचे, वैकुंठाला जायचंय मला, वैकुंठाला जायचंय, वैकुंठाला जायचंय, वैकुंठाला जायचंय. लोक काय म्हणायला घेत नव्हते, पण तुकोबाईंनी खरंच मनाने ध्यास घेतला की वैकुंठाला जायचे आणि देवाला प्रार्थना केली. आता दिसू नये जना पैसे करा नारायण. आता मला इथं नाही राहायचं, नारायणाने आता यावं आणि मला वैकुंठाला घेऊन जावं अशी प्रार्थना केली. जे देवाच्या जवळचे त्यांनाही प्रार्थना केली. तुम्ही संतांनी कसं म्हणविता कृपा एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. अहो संताजी महाराज, तुम्ही नेहमी देवाकडे जाता, नेहमी देवाचं दर्शन घेता, तुम्ही देवाच्या जवळचे आहात. माझा एवढा निरोप देवाला पाठवा, एवढा
लक्ष्मीला विकून पाहिलं, शेषाला विकून पाहिलं. मग काय तुका म्हणे शेष तुका म्हणे अवशेष मागास भगवान पकडलेले, तुम्ही त्यांना काय करा, थोडं सांगा आणि जागे करा. म्हणजे ते उठले. लक्ष्मी आईसाहेबाला प्रार्थना केली, आईसाहेब तुम्ही पाय दाबत असल्यात, देवाचे पाय तुमच्या हातात आहे, तुम्ही थोडे पाय मोकळे सोडा, त्यांना आमच्याकडे येऊ द्या. गौडाला प्रार्थना केली, गौडाचे पायी वेळोवेळा वेगळे तो हरी मग तरी अहो गौड महाराज, तुम्ही देवाला घेऊन येणार आहात, तुम्ही पटकन अशा प्रकारचं घेऊन या, माझा उद्धार करा, अशा प्रकारची प्रार्थना केली. तुकोबाबांना वैकुंठाला जाण्याची तीव्र इच्छा निर्माण झालेली होती आणि कसा निरोपही आला तुकोबाबांना की मी येतो म्हणून. आणि दशमीच्या दिवशी काही सांगतात की भगवान एकादशीच्या दिवशी आले, काही सांगतात दशमीच्या दिवशी आले, पण भगवान आले. तुकोबाबांना ते सांगायला लागलं, पलीकडं भगवान आले, पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी, गौड येतो फडत काळी, नाभी नाभी म्हणे परे. भगवान आलेले, हातामध्ये शंख चक्र सुधारलेले, गौड असा पंखाचा आवाज फटफट 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 असा पंखाचा आवाज येतोय आणि त्या पंखाच्या आवाजात तो सांगतो की घेऊ नकोस घेऊ नकोस घेऊ नकोस. नाभी नाभी म्हणे परे. भगवंताचं तिची दिव्य त्या प्रकाशाने सूर्याचं तेज अशा प्रकारचं लोकलं. असे भगवान झालेले घरी आले, पाहुणे घराशी आले आले दिवशी काय करू उपचार मूर्ती जग. एवढा मोठा पाहुणा, आवडीचा प्रेमाचा जीवलग प्राणाचा प्राण असलेला हा परमात्मा भगवान पाहुणा घरी आलेला आहे. आता त्याचे काय उपचार करावे, काय त्याचा उपचार करावा. तुकोबाबाई स्वतःची परिस्थिती सांगतात की काय करू उपचार मूर्ती जर्जर, काय बंगला आहे का काय. तुकोबाबाईंची कोप आणि ती कोप व्यवस्थित नाही, जर्जर म्हणजे सगळी तुटलेली मूर्ती कोप. आणि मग जिजाबाईला सांगितलं, अगं आले, अगं भगवान आले, देव आले, अगं त्यांना काहीतरी कर ना, काहीतरी जेवण केलं पाहिजे पाहुणा आल्यानंतर. आता पाहुणा आल्यानंतर आता पकडण्याचे जेवण करतो, जितका आवडीचा असून तेवढं माणूस काय करत असतो, आयास आयास करून आठवणासानं जेवण बनवत असतो. तुकोबाबाईंनी सांगितलं जिजाबाईला घरी काय काहीच नव्हतं, बघितलं मूठभर फक्त काय धान्य सापडलं. जिजाबाईंनी तेवढ्यातच हंडा ठेवला, ते मुख शिजवलं, दरदरीत पाण्यामध्ये रंगलेल्या कण्या झालं, ते कण्या उकळल्या. कण्याचे दोन प्रकार असतात, श्रीकन्या, जय कन्या आणि जय जय कन्या. श्रीकन्या म्हणजे लापशी शिरा ताटात ठेवला, आदर माणूस असं एकदा बसवलं की कुठे तुला हालत नाही, तशात त्या कन्या जागच्या ताटातून हालत नाही, त्यांना श्रीकन्या म्हणतात. दुसऱ्या असतात त्या जय कन्या, म्हणजे त्या थोड्याशा कशा असतात, पातळ असतात. आणि जय जय कन्या, जय जय कन्या म्हणजे
पुढं भेटले फक्त तुकोबाबाईकडे खायला भेटले आणि मग भगवान बसले ते कण्या खायला आणि मग होतं ते सगळं ते पानावर केळीचं पान आणि मग त्या कण्या कुठं आवडतात भगवंताने अशा दोन्ही हातानं धरले त्या अशा आणि यांनी होतं मग पुन्हा ते वरून सांडायला लागलं हातावरून पण खायचं कसं भगवंताने पुन्हा दोन हात प्रकट केले दोन दोन तुझ्या आणि मग भगवंताने प्रेमाने वरपूर तुझ्या कण्या काय केल्या खाल्ल्या असा भगवंताला म्हणलं तर जेवण झालं जरा जेवण झालं बाप्पा सुपारी केले मुकशक्ती मातेला त्याची पद्धत आहे मुकशक्ती तुळशी मी दूध करतो बाबा यांनी मुकशक्ती म्हणून तुळशीचं पान देवाच्या हातावर घेतलं आता जेवण झाले आता देवाला बसायला थोडं आसन म्हणून मांडावं म्हणून तुकोबा यांनी आसन मांडलं आता त्यांच्याकडे कशाचं सिंहासन काय तुकोबा म्हटलं पण त्याला सिंहासनावर बसायची सवय आहे आपणही सिंहासन करा पण घरी सिंहासन कशात मोडकी बाज दोन बाजावरती एक अशी खाली ठेवली त्याला अशी दगड लावली ती पाय पडलेला होता त्याच्यावर एक उलटी बाज ठेवली अशी वर पाय आणि त्याच्यावर अशी काही कपडा बिपडा टाकला असं सिंहासनाला दिसायला लागलं देवाला सांगितलं बसा तुम्ही आता नीट बसावं ना सिंहासन आहे हा विचार कोणतरी देवाने बसायला पाहिजे होतं ना असं जे भगवान बसले आता ती नेहमी असं दुःखन जाऊन बसायची सवय आणि तसं बसले ती दगड खालचा निसटला जसा दगड निसटला तशी बाग खाली याच्या टांगड्यावर असा देव पाठीमागं पण देवा 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 काय लागलेलं पुन्हा असं देवाचा पाहून छान झाला आणि मग भगवंताने एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत हुताशिनी पौर्णिमा म्हणजेच होळीपर्यंत तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाचा सोहळा पांडुरंगाने साजरा केला पांडुरंगाने गणपती बाबांनी वर्णन केलेलं आहे सगळं वैकुंठ ठिकाण होतं ते गावामध्ये आणि तो तुकोबारायांचा सोहळा केलेला फक्त तुकोबारायांना दिसत होता बाकीच्या कोणाला दिसला नाही असंही वर्णन केलं गणपती बाबा तुकोबारायांनी सोहळा फक्त अनुभवला आणि मग पौर्णिमेच्या दिवशी ती पौर्णिमा झाली आणि मग प्रतिपदेला देवाने सांगितलं आता किती दिवस राहायचे तुकोबाई मी तुम्हाला नेण्यासाठी आले चला तुम्ही म्हणून तुमच्याला तुकोबाईने सांगितलं देवा तुम्ही मला नेण्यासाठी आले कारण मी तुमची भक्ती केली सेवा केली कीर्तन केलं पण कीर्तन जे केलं ते मी एकट्याने नाही केलं मी अनेकांना घेऊन गेलं त्यांच्या सहकार्याने केलं काही गायक होते काही वादक होते काही ऐकायला होते हे सगळे लागतात ना तुम्ही आम्ही केळी किती भारी कीर्तन करत असला नुसतं एकटा मंडपाला बोलावायला काय कीर्तन करू काय कीर्तन कुणाला सांगत त्याला मजा नाही भक्ता तो भक्ताची नव्हे श्रोते त्यामुळं ही कीर्तनाची सेवा मला अनेकांच्या सहकार्यातून अशा प्रकारची करता आलेली आहे त्यामुळे जेव्हा मला एकट्याला कोणाला कसं काय घेऊन जातात तुम्ही ठीक आहे म्हणे तुमची इच्छा ना आणि त्यांना तुमच्या सगळ्यांना घेऊन जायचं ठीक आहे विचार आपण कोण यायला तयार आहे तुकोबारायांनी कीर्तनात सांगितलं प्रतिपदेच्या दिवशी बघा भगवान पंढरीनाथ आता भगवान विष्णू मला वैकुंठावरून नेण्यासाठी आलेले आणि मी देवाला प्रार्थना केली की देवा माझ्याबरोबर कीर्तनासाठी जे जे मदतीला होते त्या सर्वांना तुम्ही भगवंताने सांगितलेले मला की तुकोबा तुम्ही ज्यांना ज्यांना घेऊन येतात त्यांना मी घेऊन जायला तयार लोकांना सांगितलं तुकोबाने तुम्ही यायला तयार आहे कीर्तना तुम्ही विचारलं तुम्ही येत आहे तुम्ही येत आहे तुम्ही येत आहे विचारा बाजून घरी ठीक आहे विचारून या कशाची विचारून येतात तुम्ही काय पुन्हा आल्यावर विचारलं काय विचारलं घरी घरीच काम आहे तर आपलं एकदम तुम्ही काय सांगायचं तुम्ही काय सांगायचं तुम्ही काय सांगायचं प्रत्येकाची कामं तुम्हाला माहितीच आहे जिजाबाईला सुद्धा विचारलं तो खबर आहे अगं जिजे अगं देवा आहे आता मी वैकुंठाला जाणार आहे चल तुला माझ्यासोबत यायचं आहे जिजाबाई म्हणे आता गो बाई तुम्ही वैकुंठाला निघाले होते आणि काय आहे तिथून कशा
पण मी जाणार आहे म्हणून आता एक विजेचा दिवस सगळे लोक आले तुकोबारायांच्या सोबत वैकुंठाला जायला नाही. तुकोबाराय वैकुंठाला गेला तयार होते. ते वैकुंठाला जाण्यासाठी नाही आले तुकोबारायांकडं. मग तुकोबारायांना वाटला आले सगळे वैकुंठाला वाट लावण्यासाठी. तुकोबारायांनी पुन्हा एकदा सांगितलं चला येत आहे कोणी. वैकुंठाला जाण्यासाठी सिद्ध झालेले तुकोबाच्या घरात चला तुकोबा आहे. आणि मग तुकोबा आहे त्या गरुडाजवळ गेली. काळ आलेला होता कारण हे शरीर जे असतं ना याच्यावर सत्ता कोणाची आहे. काळाची देह हे काळाचे धन कुबेराचे. हे शरीर काळाच्या ताब्यात द्यावं लागतं प्रत्येकाला. इथून जाताना इथं सगळे जाणार आहे इथून आपण थोडे राहणार आहे काही आणि जाताना हे शरीर त्याचं त्याला द्यावं लागतं. तसं काळाला वाटलं की तुकाराम महाराज आपल्याला आपलं अशा आश्रमाजवळ आलेला होता. तुकाराम महाराजांनी पाहिलं काळाकडं. काळा ज्याला तुकाराम महाराज आपल्याला द्या त्यांचा द्या ना असं वाटलं. जवळ बोलवलं तुकोबा नाही. शरीर नाही त्याच्या ताब्यात दिलं. त्याची मानगुटी दाबली खाली वाकवलं. त्याच्या मस्तकावर पाय ठेवून गौडावर चढली. जगा काळ खाय आणि माथा दिला पाय उठलं. वैकुंठाला घेऊन जायला तयार आहे. हे वैकुंठाला येत नाही तुम्ही म्हणतात आशीर्वाद द्या. आशीर्वाद द्या म्हणजे काय कशाचा आशीर्वाद. म्हणजे त्यांच्या संसाराचं चांगलं व्हावं म्हणून तुकाराम महाराजांनी आशीर्वाद लागतात. मधर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्म जसं असेल तसं तुमच्या कर्मधर्मानुसार तुमचं कल्याण होईल. भाऊ माझ्या आशीर्वादात तुमचं काय नाही होणार. तुकोबारायांनी आशीर्वाद दिला आणि मग सगळ्यांना प्रार्थना केली. बोला तुकोबाराय वैकुंठाला निघालेले आणि जात असताना तुकोबाराय लोकांना विनवतात प्रार्थना करतात. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळा सांगावी विनंती माझी. आता आम्ही जातोय वैकुंठाला तुम्ही कृपा असू द्यावी. आता जास्त देवाला तिष्ठत ठेवणं चांगलं नाही. वाढ वेळ झाला. अंतकाळ विठो आम्हासे पावा. ज्ञानेश्वर